हॅलो एव्हरीवन. तर मी इथे येण्याचं कारण म्हणजे हे आहे माझ्या दीदीचं नवीन बांधलेलं घर. आणि तुम्हाला माहिती हे आहे माझी दीदी आणि जिजू. आणि तिथं गेल्या गेल्याच मला एक जबाबदारी भेटली, ती म्हणजे कलश घेण्याची. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा नवीन वास्तू आपण बांधतो तेव्हा तिथे राहायला जायच्या अगोदर त्या घरामध्ये पूजा होम हवन ही तर करायलाच पाहिजे, जेणेकरून घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. आणि दीदीन त्यांनी त्यांच्या वास्तूची पूजा ही 2 दिवस ठेवली होती. म्हणजे आज होती वास्तू शांती पूजा आणि होम, आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ. आणि पूजेनिमित्त तर खूप सारे पाहुणे आले होते आणि रात्री करायचा होता जेवणाचा बेत. आणि स्वयंपाकाची जबाबदारी होती आम्हा बायकांकडे. ही आहे पल्लवी आणि भाजीची तयारी तिने करून दिली. आणि या आहे आमच्या मामी. म्हणायला मामी आहे पण वयाने आमच्यापेक्षा लहान आहे बरं का. आम्हाला टार्गेट भेटलं होतं 25 ते 30 चपाती करण्याचं. आता मदतीला बायका तर खूप साऱ्या होत्या, पण कोण काय म्हणते त्यापेक्षा आम्ही म्हटलं की तुम्ही जा, आम्ही करतो स्वयंपाक. आणि व्हॉट एक्सप्रेशन मामी. पण गप्पा मारत मारत इतक्यात पोळ्या कधी बनून झाल्या ते समजलं सुद्धा नाही. पण हे बाकी खरं आहे, जेव्हा सगळे एकत्र असतात ना तेव्हा स्वयंपाक जरी जास्त असला तरी कंटाळा नाही येता, पटकन पूर्ण केला जातो. आणि त्याचं कारण म्हणजे गप्पा. बाकीच्यांचे चालले होते जेवणं आणि ह्या परीचे चालली होती नाटके. खरंच छोट्या मला किती क्यूट असतात ना. कार्यक्रम जेव्हा असतो आणि सगळे पाहुणे येतात तेव्हाच कार्यक्रम असल्यासारखं वाटतं. पाहुण्यांनी तर घर भरलं होतं, तसेच पाहुणे असल्याशिवाय कार्यक्रमाला मजा नसते हे खरं. तर अशा पद्धतीने सगळ्यांचे जेवणं झाले, आम्हीही जेवणं केले आणि असा होता पूजेचा पहिला दिवस. व्हिडिओ आवडल्यास आमच्या प्रियांका प्रणव ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.